नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवात करूया पहिल्या महत्त्वाच्या ब्रेकिंग बातमीने। ओबीसींमध्ये घ्या हा हट्ट पुरवण्याचं काम सरकारकडून सुरू असल्याचा आरोप भुजबळ यांनी केलेला आहे। ओबीसींना धक्का मारून आरक्षणाबाहेर काढण्याचं काम सुरू आहे असंही भुजबळ म्हणाले। तर राजकारणी लोक आपल्याला वाद आपल्यात लावतील, मराठा ओबीसी एकत्र राहा असं आवाहन जरांगे यांनी केलंय। मराठा आणि ओबीसी बांधवांनी एकत्र राहावं जरांगे यांनी ही विनंती केली। नोंदी मिळाल्यानं आरक्षण मिळणार आहे असंही मनोज जरांगे म्हणाले। ओबीसी मध्येच घ्या, हे सगळे जे हट्ट जे आहेत पुरवण्याचं काम सरकार करत आहे। ठीक आहे, लोकांची मागणी आहे, आपण त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे। परंतु तो ज्याप्रमाणे आपण म्हणतो आहोत की आम्ही कुणावर अन्याय करणार नाही, कुणावर अन्याय करणार नाही म्हणजे 54 लाख जर जे नोंदी सापडल्या आणि त्याच्या आणखी दुप्पट तिप्पट लोक ओबीसीत आले म्हणजे ओबीसीला धक्का लागणार नाही, ढकलून बुकलून बाहेर काढण्याचं काम आहे। नावाला ओबीसी आहे। काही यंत्रणा कोणत्या मनात सांगत आहे ना, ते जाऊ तिकडे। त्याला काय, त्याला कळालंय आता मराठी आरक्षणात गेले काहीतरी बराळायचं म्हणून बराळायचंय। ओबीसी बांधवांना गाव खेड्यातल्या माझी विनंती आहे, मराठा बांधवांना सुद्धा आपण एकत्रित राहा। हे राजकारणी लोक आहेत आपल्यात वाद लावतील, जे खरं आहे ते होणार आहे। मराठ्यांच्या नोंदी मिळाल्यात, मराठा आरक्षणात जाणार आहे 100%। आणि मराठा